नमस्कार मंडळी, दुपारचे आता 12 वाजायला आलेले आहेत आणि आता आम्ही चाललो आहे गावखडी साईडला चाललेलो आहेत. वडील तर आले आहे मुंबईवरून, पण आता बहीण पण आली आहेत. तर हे परवा जाणार आहेत मुंबईला. ही बहीण आहे लास्ट नंबर, ही मोठी बहीण आहे. हा कोण आहे? हा शिवांश आहे. बायकोला तर येता येणार नाही आहे आणि मेवण्याची बायको वंदना. तर इथे भाचा आहे माझा. हा बघा, हा भाचा आहे. तो एक भाचा. इकडे बघ शिवांश, हा आमचा मल्हार, तो शिवांश. काय 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 इकडे बघून बोल काय. हा बोल, जय शिवराय, जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, जय भवानी, जय शिवाजी, जय मल्हार, जय मल्हार. आता आम्ही निघतोय फिरायला. ही बघा, ही माझी बहीण आली आहे, सख्खी मावशीची मुलगी. कुठे गेलेलीस? पर्यावर गेलेली मी. पर्यावर गेलेली. माझी बेस्ट फ्रेंड. डोक्यावर माझ्या मल्हार, डिंकी टिकी डिंकी टिकी डिंकी टिकी डिंकी टिकी. तुझा पत्ता कट आता. तू आता तिथे कोणाला घेतलं? मामाला तिथे बसवणार ना त्याला. तुझा, तू तिकडे बस, मी याला बसवतोय. जा तुझा. हे नाही बस, तू सोन्या, तू माझ्या. बाळ आहे, बाळ आहे, बाळ. बसव बसव म्हणतो. अरे वा 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 वा. कुठे बसू बाळाला? इथे बसवू गाडीवर. अरे वा 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 वा. बाबू, बाबू आहे. तुला पाहिजे? तुझ्या मांडीवर देऊ? हा, तुझ्या मांडीवर देऊ. हा हा, मांडीवर देऊ. हा, ये म्हणतो. त्याने दर्शला पण मागे ढकलून दिलं. गरम होतं. तर मंडळी, आता आम्ही चाललोय फिरायला, पण कुठे जायचंय माहित नाहीये. पण गावकडीला जायचंय. आपल्याला जायचंय मठामध्ये, स्वामींच्या मठामध्ये जायचंय. त्याचबरोबर कशेळीला पण जायचंय. आणि दुपारची वेळ आहे आणि कोकणात मध्ये आल्यानंतर फिरायला जायचं सोडून सिरियल बघते बहिणी. बघा इथे सिरियल बघते. तू बोल, काय बोलायचं तुला? काय नाही बोल. कसं वाटलं तुला इथे असं कॅमेरा पकड? तुला कसं वाटलं? मस्त वाटलंय फिरून. फिरून मस्त वाटलं. गाव कसं वाटलं तुला? गाव तर चांगलंय. आंबे वगैरे खायला तर भेटतात. हो ना. हा, तो बघ मल्हार बघ काय करतोय. तो बघ. हा मल्हार, मल्हार हाय कर. हाय कर. हा हाय कर. गुड डे बोल. गुड डे. हा, चांगला दिवस बोल. चांगला दिवस. दिवस चांगला. पुढे जाऊ आता. असं 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 पुढे. गावकडे जाऊया. पहिल्या गावकडीला जाऊया. असं पकड. गावकडीला जाऊया पहिला. 3 दिवस मुंबईला होतो ना, म्हणून मला यांना जास्त फिरवता आलं नाही. पण काल पण आम्ही फिरलो. आहे ठेवलंय. आणि आज आम्ही चाललो फिरायला. परवा जाणार मुंबईला. आज वातावरण जे आहे ना, मळब आहे. आज थोडं ऊन तरी आहे, पण कालचा दिवस भरपूर भारी होता. मळब भरपूर होतं, पण त्याच्यामुळे आंबा काजूला नुकसान होतं भरपूर. वातावरण बघा काय भारी झालंय.
बाबा कुठं आहे? पावसाळ्यात काय भारी वाटतं. आडिवऱ्यामध्ये आलात ना तर नक्कीच नानूकडे या. आमच्या या नानूला आम्ही खूप फेमस केलं. म्हणजे आपला हे तुझं नाव सांग. रवी रवी आमचा. तर इथं वडापाव मस्त भेटतात हा. पहिल्यांदा बहीण आले या साईडला, कारण की गावी कमी येतात. हा माझा भारतात दर्श. किती घेणार आहे वडापाव? मलारला एक पॅकिंग करून घ्यायचं आहे. किती झोपलाय घ्यायचे? तो. 4 घेऊया. 4 वडापाव दे. मला पहिली चहा दे प्यायला. चहा पिणार आहे? चहा पाहिजे? दे 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 वडापाव. एक घे. मिरची खजाना घ्या, खजाना. ए मम्मीला मिरची दे. एक वडापाव एक समोसा. हो कालचाच आहे. हो काल आपण आलो होतो इथे कशेडीमध्ये, काम होतं आपलं. तर जाताना वडापाव घेऊन गेलो. टेस्ट कशी वाटली? एक नंबर. चाय एक नंबर फर्स्ट क्लास. मस्त आहे ना. छानच. ही माझी मोठी बहीण वैजू. हिचं नाव जयू आहे. आम्ही वैजूच म्हणतो. पण यांचं इथे कधी जाणं म्हणजे इथे येणं होत नाही गावी. पण आले तर पहिल्यांदा आम्ही फिरायला चाललो आहे. पप्पा येणार होते पण पप्पा पण आले काम असल्यामुळे. कसा आहे टेस्ट? काल वडापाव खाल्लास ना, कसा होता घरी? भारी होतं. तोच आहे वडापाव. हॅरी पॉटर. आणि आज झोपलाय बघा मस्त की. आम्ही किती घेतले? 2 वडापाव घेतले. तू बंद झाला? दर्श बघ. आलेलो जायचं का इकडे? मामा जाऊया. हा जाऊया इकडे. नंतर जाऊया. येताना वा मम्मी असं वाटतं की आपण बाहेर गावी आलोय. बघ ना प्लीज. असं वाटतं की आपण युनायटेड किंगडम मध्ये आलोय त्यांच्या गावात. काय भारी आहे यार. आतमध्ये बघ कसं वाटतं की आपण युनायटेड किंगडमच्या जंगल मध्ये आलोय. कसं वाटलं दर्श तुला? भारी वाटते. मला असं वाटतं की आपण युनायटेड किंगडमच्या जंगल का युनायटेड स्टेटच्या जंगलमध्ये का अमेरिकाच्या जंगलमध्ये आलोय. पाणी किती मस्त ना. पाणी काम नाही. मासेला ठीक आहे. ते बघ कसं वाटतंय दर्श? मस्त. तिकडे समोर एक बोट पण आहे. हो आपण त्या ब्रिज वर जाऊया. आपल्याला जायचं आतमध्ये इथे. अच्छा हे बघ इथे जायचं आपल्याला. इथे आपल्याला जायचं आतमध्ये. हा. अरे रस्ता बंद आहे. अरे देवा. वाव कसं वाटतंय? भारी. समोर एक बोट. हे बघ तिकडे बघ. हे बघ मम्मी ते पण कसं वाटतंय बघ. भारी आहे ते पण. ते बघ बोट. बघ बोट दाखव. तिकडे खाली बोट आहे. ती तर बंद पडलेली आहे. हायला. बस खाली नको पडू दे. तर मंडळी आता आपण गावखडीला आलो आहे. हा गावखडीचा पूल आहे आणि इथून आपण आता थोडासा हा व्ह्यू बघणार आहोत.
तसं मी नेहमी येतच राहतो, महिन्यातून 1-2 फेऱ्या होतच माझ्या इथे. पण फॅमिली बरोबर जेव्हा येतो, ज्यांना माहीत नाही तर त्यावेळी त्यांचं एक्सप्रेशन बघायला अजून आनंद वाटतो. कसं वाटलं मल्हार? मल्हार कसं वाटलं? हा पाणी वा. डायरेक्ट पाणी पाणी बराच वेळ झोप. पाणी फिश 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 फिश. आम्ही चाललेलो गावखडीला स्वामींच्या मठामध्ये, पण इथून प्रवेश बंद आहे, रस्त्याचं काम चालू आहे. तर आम्हाला पुन्हा मागे जावं लागणार आहे. तिथून आम्हाला पुढून वरतून खाली उतरावं लागणार आहे. चल आम्ही आलो चालत पुढे, गाडी तिथेच लावली. वरतून आलो नाही, वरतून जायचं होतं पण कॅन्सल केलं. तिथेच लावली गाडी, कारण की जवळच आहे ना इथे मठ. हे पण चालत आलेत. आपला यूट्यूबर ऋषभ तोडणकर, त्याला भेटणार होतो पण तो रत्नागिरीला आहे, हॉस्पिटलला गेला आहे बाबांना घेऊन. तर बहिणीला भेटायचं होतं. हे इथून चालत 5 मिनटावर आहे. हे जिथे आपण कमानी आहे ना तिथून जवळ आहे इथे. श्री स्वामी समर्थ मठ गावखडी. आम्ही स्वामींचे स्वामी सर्वांचे. आपल्याला इथून जायचं आहे. इथून पण जाऊ शकतो, तिथून पण जाऊ शकतो. आणि दर्श म्हणतो आहेत ते ना थकणार आहेत चालून चालून. ते सगळ्यांच्या दरवाजामध्ये हे शेगळाचं झाड आहे. शेगूळ आहे ना सगळ्यांच्या टोटल सगळ्या लोकांच्या दरवाजात आहे. हा हे बघ, पानं भेटतील का? घेऊया ना इथून, विचारून घेऊया. आपल्याला काय औषधासाठी हवं. औषधासाठी पाहिजे. गावखडीमध्ये शेगूळ भरपूर आहे, शेगळाची झाडं. याला ॲक्च्युली ना औषधासाठी, कारण की याचं ऑपरेशन झालं होतं. तर बघा मेजर ऑपरेशन झालेलं याचं. आणि इथे आता बोन थोडंसं हील झालं आहे. हील म्हणजे सुजलं आहे. हील तर पाय झाला आहे, कारण की याचा पायाचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला अचानक. ते बी असतं. येतो चल हे इकडे चल, हे इकडे जायचं आहे. चला बहिणी चल, तिकडची घरं कशी आहेत? मस्त छान आहे. अरे इथे झाडच लय भारी भारी आहेत. चला चल. श्री स्वामी समर्थ मठ गावखडी. दुपारची वेळ आहे, पण माहीत नाही आम्हाला दर्शन होईल की नाही, पण प्रयत्न करूया. अरे वा. या ये चला. सोपी केली पाय वाटली उतरावया भवाचा आग्रह रे. स्वामी समर्थ ये ये ये. वा वा. चला चला. आमचं दर्शन तर झालेलं आहे मस्तपैकी. आतमधलं आपण मुख्य जे प्रवेशद्वार आहे ते आतमधलं आपण दाखवू शकत नाही, पण इकडचं आपण शूट वगैरे करू शकतो. तर तुम्हाला शूट वगैरे करायचं असेल ना, तर पहिलं परवानगी घ्या, त्याच्यानंतर तुम्ही शूट करा. कारण की परवानगीशिवाय तुम्ही इथे काही केलं, नियमचं उल्लंघन केलं, तर मग तुम्हाला शिक्षा नक्कीच भेटणार आहे. आणि बाबांनी काय दिलं दाखव? खाऊ दिला, प्रसाद दिला ना. प्रसाद दिला ना तुला? प्रसाद, बाबाने प्रसाद दिला. तर आपण आहे ना एक व्हिडिओ बनवला आहे. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मंदिर आहे ना, म्हणजे स्वामींचं मठ हे पूर्ण बघायला मिळेल. त्याचबरोबर गावखडीचा ड्रोन शॉट पण बघायला मिळेल. जमलं तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो. किंवा तुम्ही गावखडी स्वामींचं मठ टाकलात ना तुम्ही, श्री स्वामी समर्थ मठ गावखडी सुनील माळी पुढे, असं तुम्ही कंबाईनमध्ये टाकला तर तुम्हाला पूर्ण मठ तुम्हाला बघायला मिळेल. आणि इकडचा परिसर पण तुम्हाला ड्रोनच्या माध्यमातून बघता येईल. चला येऊ बाबा. श्री स्वामी समर्थ. मला थोडी उदी दे ना. बाबा आता पालखी कुठे आहे? कुठे? रत्नागिरीला. तर किती दिवसासाठी आता पालखी आता बाहेर आहे? आता 5वा दिवस असेल. आजचा 33 दिवस आहे. 33 दिवस बाहेर आहे. मग कुठल्या दिवशी येणार पालखी इथे? 13 मेला येणार. 13 मेला येणार. हां हां. 13 मेला मोठा उत्सव असतात. नाही, घरोघरी जाऊन संध्याकाळी येणार इथे येणार. मग पालखीचं कसं आहे, रूपरेखा कशी आहे, म्हणजे कुठल्या कसं जाणार ते?
रत्नागिरी खेडपर्यंत चिपळूण संगमेश्वर हां खेडवरून परत हातखांबा मार्गे राजापूर मार्गे जाऊन इथे आडिवरे कशेळी करत गावकडीत येणार. तर मंडळी आमचं आहे ना दर्शन मस्त झालेलं आहे आणि इथे आलो तर आपल्याला शेगूळ आहे ना आपल्या भाच्यासाठी औषधासाठी पाहिजे. तर यांना विचारलं आईंना, आईंनी सांगितलं घ्या म्हणून. आपला कोकणी माणूस आहे, त्या प्रेमळता आहे आणि त्याचबरोबर आहे ना दानसूर आहे, तो कधी घाबरत नाही. काय बरोबर आहे ना? स्वतःला नसतं तरी चालेल पण दुसऱ्यांना पहिला आपला कोकणी माणूस येतो. धन्यवाद आई. ऋषभ पण आमचं नात्याचंच आहे. होय ना? होय होय. ऋषभलाच भेटायचं होतं. माझी बहीण फॅन आहे ना मोठी, तो गेलाय, वडील त्याचे ॲडमिट आहेत हॉस्पिटलला म्हणून तो तिथे गेलेला आहे. आता बरेच ठिकाणी तुमच्याकडे शेगूळ आहे, आमच्या इथे अजिबात नाही आहे. माकडांनी वाट लावून टाकली. जास्त यंदा भरपूर होय त्रास दिलेली त्याच्यामुळे. हे बघा, बहुतेक आहे ना आम्ही गावखडी गावातले आहेत ना, शेगळ्याची काही झाडं पानं आहे ना संपून टाकणार वाटतं. आम्ही विचारून त्यांना सांगतोय की आम्हाला ना औषधासाठी पाहिजेत, तर ते त्यांनी देत आहेत. ते आपल्याकडे कोण नाही म्हणत नाही. धन्यवाद आई. हो ते दिलेत बघ त्यांनी. थँक्यू आई. गावखडी बीच आहे, आंबोळगड आहे, वेते बीच आहे, असे बरेच बीच आहे. पण हे ओसाड पडलेले आहेत. अलिबागमध्ये बघा की तिथे स्पोर्ट्सची ॲक्टिव्हिटी होते, रत्नागिरीमध्ये पण आहे. पण या साईडला म्हणजे पावसाच्या थोडा पुढे आल्यानंतर आहे ना या बीचचं काहीच व्हॅल्युएशन नाही आहे. लोक येतात, थोडा वेळ एन्जॉय करतात आणि घरी जातात. पण कसं आहे की इथे तुम्ही पाण्यामध्ये जात असाल आणि भरतीमध्ये तुम्ही अडकला तर इथे तुम्हाला कोण वाचवण्यासाठी कोण नाही आहे. इथे सेफ्टी गार्ड वगैरे कोण नाही. तर कृपया करून असे बीच आहे ना आपल्या इथे पावसाच्या पुढे, म्हणजे गावखडी, वेते, आंबोळगड, तर अशा ठिकाणी अजिबात पाण्यामध्ये जाऊ नका. आणि इथे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी झाली ना तर इकडच्या स्थानिक लोकांना रोजगार मिळून जाईल चांगला. पण इथे काय रोजगारचं काहीच नाही करता येणार. पण इथे काय आपलं शासन बघतच नाही आहे. इथे काय चांगली ॲक्टिव्हिटी झाली तर मस्त होईल. जेव्हा आम्ही घरातून निघतो आणि देवस्थान करायचं असेल तर आम्ही गावखडीला जातो, स्वामींच्या मठामध्ये, कशेळीमध्ये जातो, कनकादित्य मंदिरामध्ये जातो. आज पहिल्यांदा बहिणीला घेऊन आलो आहे. चला, मस्त सुधरवलं. गेल्या टायमाला काम चालू होतं त्यावेळी हे दिसत आहे ना, हे बघा हे कुंपण बांधत होते त्यावेळी, आणि त्यावेळी ही झाडं नव्हती. आहे पाणी आहे. चला हातपाय धुवून घे. हो नमस्कार. श्री स्वामी समर्थ मठ. मला तिथे डोकं टेक, मला तिथे डोकं टेक. या ही माझी 3री-4थी वेळ आहे मी स्वामींच्या मठामध्ये येतो आहे. पण मन प्रसन्न होतं. हां बघू, डोकं टेका, डोकं टेका, डोकं टेका. वाह वाह, डोकं पण टेकलं आणि हाताने मस्त केलं एकदम. इथं चला इथे ये, इथे पुढे ये. डोकं टेका. चला स्वामींना डोकं टेका. चला डोकं टेक, डोकं टेक. हां, श्री स्वामी समर्थ. या इकडे. तुम्ही बोलला होतात. होय, पण अजून थोडं चेंज होणार आहे. बरोबर 15 होईल. कसं वाटलं तुला मल्हार? मल्हार, हे मल्हार, कसं वाटलं तुला? अम्मा, हा अम्मा आहे तिथे. चला पाय पडा, पाय पडा. चला चला, डोकं टेका, डोकं ठेवा. चला डोकं ठेवा. नाही तिथे आत्मे, चला चला डोकं ठेवा. चला 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 डोकं ठेवा. चला. अरे वा, ये लवकर. अरे अरे, आता नीट उचल. आता असं उचल. असं उचलायचं, असं 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 उचलायचं. नाही काय करणार, नाही करणार काय. हात लाव, हात लाव. वाव, चांगलं आहे, सुंदर आहे. हात लाव, हात लाव. तिला किती आवड आहे बघू.
चला आता आपण आहे ना कशेळीला चाललोय, पॉइंट वर चाललोय. हे अननस बघ. भरपूर आहेत ना. हे बघा गावचं जीवन. उलट मस्त. इकडची घरं बघा मस्त आहेत. आई शपथ. धन्यवाद बाबा. हळू हळू. कसं आहे कसं आहे? छान छान बोल. काय पाहिजे त्याला अजून. हळूहळू पी. पाहिजे त्याला. पॉईंटला जातात ना तर पॉईंटच्या अगोदर आहे ना कनकादित्य मंदिर आहे. इथे बाबांचं स्टॉल आहे. तर इथे तुम्ही ज्यूस वगैरे घ्या. कोकणामध्ये ना असे छोटे छोटे आता मंडळी आता उद्योग करतायत, व्यवसाय करतायत. श्री कनकादित्य मंदिर कशेळी. चक्क आता आपण 1 महिन्यानंतर आलो आहे. या या या. समर्थ श्री स्वामी समर्थ. मंदिर कसं वाटलं शामी? खूप सुंदर आहे. तिथे पाय श्री देव कनकादित्य. तिथे पायाची इथे बसव. अगं इथे बसव त्याला खाली. वेळात वेळ काढून या मंडळी. म्हणजे कोकणात आलात ना फिरायला हात जोडा हात तर कमीत कमी तुम्ही ना 1 आठवडा काढून या. कारण की कोकणामध्ये रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ना बरेच असे देवस्थान आहेत, जागृत देवस्थान आहेत. आणि बघायला तर 1 नंबर आहे. डोळ्यांना आकर्षून घेतात. स्माइल बाबू स्माइल. ए येतात तिथे. चला चला. पडून आले पाया. तर बघा समुद्र, अथांग समुद्र. दिसला का? पुढे जायला दिसतोय. दिसला नाही? अरे तो काय समुद्र खय म्हणतो हो गावच्या भाषेत. अरे काय अरे तुम्हाला दिसत नाही? तो काय तो बघ मला समुद्र दिसला नाही. मला मगासून दिसलाय. तू आता इथे राहणारा माणूस. तू येतोस इकडे. हे बघ सुंदर. हे बघ. काय सुंदर आहे. बघितला पॉइंट. आता आपण आहे ना यांचे रिॲक्शन बघूया. कारण की पहिल्यांदाच आलेलं आहे. आपण व्हिडिओमध्ये मस्त ड्रोन शॉट वगैरे घेतलेले आहेत. पण यांचं रिॲक्शन बघूया की काय. भारी आहे. वाव. हम्म? ती बघ. बापरे ते बघ खाली माणसं आहेत. हम्म. आतापर्यंत व्हिडिओमध्ये बघत होते पण प्रत्यक्ष बघण्याचा जो आनंद वेगळाच आहे. वा ते बघ कुठे गेले. ते बघ 2 मुलं कुठे. हा व्ह्यू बघा ना काय भारी वाटतं. बाई उठत. मस्त वाटतं ना. खूप सुंदर. इथे पुढे जाऊ नको इथेच बस. बस मोबाईल घेत चांगला व्हिडिओ काढ. काढ ना. ते हो पाणी. काय छान आहे रे हे. आता आमच्याकडे एवढा वेळ नाही आहे खाली जायला. वेळ असता ना तर नक्कीच आम्ही गेलो असतो. 6 वाजता आपल्याला घरी पोचायचं आहे. दगडावर बघ गेलेत माणसं. कळतच नाही त्याला. 5 झालेत. आता ना आम्ही निघतोय. लेट झाला आम्हाला. 5:24 झालेत. कसं वाटलं कशेळी पॉइंट? खूप मस्त. छान. मस्त ना. छान बोल. खूप छान. बाबू छान बोल. सुंदर. जय श्रीराम. जय श्रीराम.
छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की चला आता आम्ही निघतो. परतीचा प्रवास होता चालू झाला.